टीम आहे ती पक्षश्रेष्ठींना भेटून जर गरज असेल तर आम्ही त्या ठिकाणी त्यांना आमच्या भावना सांगणार आहोत. पण देवेंद्रजींनी कुठेही राजीनामा देण्याची गरज नाही. ते सक्षम आहेत, ते संघटनाही सांभाळू शकतात आणि ते सरकारमध्ये राहू शकतात. आताच एक माहिती समोर आलेली आहे की अमित शहानी त्यांना म्हटलं की तुर्तास राजीनामा नको. हा संपूर्ण देशातला शपथविधीचा सोहळा आहे, त्यानंतर आपण सगळ्या गोष्टी बघू, परंतु तुर्तास राजीनामा देऊ नका, कारण भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं मनोबल जे आहे ते कुठेतरी खचलं जाईल, त्यामुळे तुम्ही थांबा असं त्यांनी म्हटलं. निश्चित देवेंद्रजी अतिशय आपले सक्षम नेते आहेत, त्याबद्दल कुठला दुमत कोणाच्या मनामध्ये नाहीच आहे आणि त्यामुळे ते उपमुख्यमंत्रीपदी असलेच पाहिजे. गृहमंत्र्यासारखं एक जबाबदार पद, त्यांच्या गृह खातं हे त्यांच्याकडे त्या ठिकाणी आहे, तेही त्यांनी सांभाळलं पाहिजे आणि त्याबरोबर संघटनेचं कामही ते बघतील. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की अमित भाईंनी जे सांगितलं ते खरं सांगितलेलं आहे असं मला वाटतं. आणि शपथविधीनंतर त्यांच्याशी पुन्हा चर्चा करतील आपण सांगताय तसं तुम्हाला कळालं म्हणून. पण आम्ही आमच्या भावना माननीय अमित भाई असतील, माननीय नड्डाजी असतील यांना जाऊन सांगणार आहोत, त्यांना भेटणार आहोत, त्यांची वेळ मागणार आहोत आणि आम्ही त्यांना सांगू की बाबा देवेंद्रजी दोन्ही ठिकाणी असले पाहिजेत, उपमुख्यमंत्री असले पाहिजेत आणि संघटनेचं कामही ते या ठिकाणी करतील, कारण ते तेवढे सक्षम आहेत, त्याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंकाच नाही. आणि म्हणून गिरीश महाजन उपमुख्यमंत्री होणार, गिरीश महाजन गृहमंत्रीपद मिळेल का, त्यांना हे खातं मिळेल का, मला वाटतं या बातम्यांना कुठलाही आधार नाही. त्यांनी असं म्हटलं की भाजपसाठी राज्यात, अमित शहानी असं म्हटलं की भाजपसाठी राज्यात आता काय नेमकं करताय याचं नियोजन तुम्ही करा आणि काम सुरू ठेवा. निश्चित मी ते सांगतोय की आता पूर्ण 3 महिन्याचा रोडमॅप आम्ही त्या ठिकाणी तयार करणार आहोत. देवेंद्रजी या ठिकाणी त्यासाठी अगदी सक्षम आहेत. मग ते कुठे पूर्ण कसं फिरणार महाराष्ट्रामध्ये, कसा त्यांचा प्रवास सुरू होणार, कशी त्यांची काय जनयात्रा असेल, काय असेल, पण येणारे 3 महिने हे आम्ही खूप त्या ठिकाणी काम करणार आहोत, कष्ट करणार आहोत. हे आमचं टीमवर्क आहे आणि अपयश आलं तरी पण ते सर्वांचंच अपयश आहे, काही एकटं देवेंद्रजींचं आहे का, कारण यासाठी टीमवर्क आहे आमचं. आणि म्हणून मला आम्ही कोर टीमचे जे सदस्य आहोत, आम्ही एवढे मंत्री आहोत, आमची ही जबाबदारी आहे सगळ्यांची. म्हणून मला वाटतं की त्यांनी या गोष्टीसाठी राजीनामा देण्याची अजिबात गरज नाही.